नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. टोलबाबत महिन्याभरात नवं धोरण आणण्याचा प्रयत्न करणार केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. एलपीजी अनुदानाची रक्कम आजपासून ग्राहकांच्या बँक खात्यात थेट जमा होणार. विना अनुदानित गॅस सिलेंडर आणि विमान इंधन दरात कपात. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देऊ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग. केंद्रीय नियोजन आयोगाऐवजी आता नीती आयोग आजपासून कार्यरत होणार. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरकारभार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणार केंद्रीय मंत्री रामविलास पासवान. आणि राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा, फळबागा आणि पिकांचं नुकसान. पाहूया सविस्तर वृत्त. टोलबाबत गेले 2 महिने तपशीलवार अभ्यास सुरू असून पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर महिनाभरात नवं टोल धोरण आणण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. देशात सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक टोल वसुली यंत्रणेमध्ये 88,000 कोटी रुपये वाचणार असून टोल नाक्यावर वाहनांना जास्त काळ ताटकळावं लागणार नाही अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात राज्य महामार्गावर ई टोल वसुलीसाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. मुंबईतली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येत्या 3 महिन्यात वॉटर बस आणण्याचा आपला प्रयत्न राहील. राज्यात प्रदूषण कमी करण्यासाठी वाहतूक मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करणार असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. पैकी 140 टोल टोल झाले. मुंबई दिल्ली पूर्ण झालं आणि देशाचं आता याच्या डिसेंबर पर्यंत म्हटलं त्यांना पूर्ण करा म्हणून. मला आत्ता आकडेवारी माहिती नाहीये, पण जवळपास 300 पर्यंत ते या 15 दिवसात सगळे टोल होतील आणि त्याच्यामुळे 88,000 कोटी रुपये वाचणार. आणि या तुमच्या बँकेचा मोबाईलवर येतं ना तुमचे एवढे पॉईंट्स आहेत, तसा तर तुम्हाला कळेल की तुम्ही ते समोर आम्ही तुम्हाला स्टिकर लावलेला आहे, तो कॅमेरा की बस तुम्ही थांबायचं नाही आणि तुम्हाला बँक कळवेल की तुमचे एवढे पैसे तुमच्याकडे आता जमा. आणि मी रावते साहेबांना विनंती करणार आहे की पुणे आणि मुंबई याच्यामध्ये जी व्हॉल्वो बस सर्व्हिस आहे ही बायोडिझेलवर करा. आता बायोडिझेलवर आणि इथेनॉलवर देखील एक बस नागपुरात चालते. याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की 95% इमिशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड, प्रदूषण मुक्त, जे स्वच्छ भारत, प्रदूषण मुक्त भारत. देशातल्या अपघातांचं प्रमाण निम्म्यावर आणण्याला आपण प्राधान्य देऊ. गेल्या 6 महिन्यात मोदी सरकारनं प्रशासन गतिमान केले असून या काळात विकास दर आणि औद्योगिक विकास दरही वाढल्याचं गडकरी यांनी सांगितलं. सरकारच्या गेल्या 6 महिन्यातल्या कामगिरीची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधान कृषी सिंचन योजना 100% अनुदानित योजना असून 2 वर्षात 5 लाख कृषीपंप देण्याचा सरकारचा मानस गडकरी यांनी व्यक्त केला. देशभरात स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या बँक खात्यात आजपासून अनुदानाची रक्कम आता थेट जमा होणार आहे. या गॅस ग्राहकांसाठीच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेचं पहल असं नामकरण करण्यात आलं असून त्यानुसार ग्राहकानं सिलेंडरसाठी मागणी नोंदवल्यावर त्याच्या बँक खात्यात 568 रुपये जमा होतील आणि ग्राहकाला बाजारभावानं सिलेंडर खरेदी करावा लागेल. 15 नोव्हेंबर 2014ला देशातल्या 54 जिल्ह्यात प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना लागू करण्यात आली होती, तर आजपासून ही योजना देशाच्या उर्वरित सर्व भागात लागू करण्यात आली आहे. 2013च्या जूनपासून या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात झाली. मात्र त्यावेळी या योजनेसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्यानंतर योजनेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर त्या सुधारणा करून आधारची सक्ती मागे घेण्यात आली. त्यानुसार ज्या ग्राहकांकडे आधार कार्ड नाही ते ग्राहक बँक खात्याचा नंबर स्वयंपाकाच्या गॅसच्या ओळखपत्र क्रमांकाशी जोडून या योजनेचा लाभ आता घेऊ शकतील. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यानं विनाअनुदानित गॅस सिलेंडर आणि विमानासाठीच्या इंधन दरात कपात करण्यात आली आहे. स्वयंपाकाच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 43.5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी ही दर कपात आज जाहीर केली. ऑगस्टपासून विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरातील ही 5वी कपात आहे. विमानासाठीच्या इंधन दरातही 12.5% कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीनं 5 वर्षातला नीचांक गाठल्याच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टपासूनची ही 6वी कपात आहे. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ठणकावलं आहे.
सीमेवर पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचा भंग करत असल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत असं सांगून पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याच्या घटना रोखल्या पाहिजेत असे राजनाथ सिंग आज म्हणाले. तसंच नागरिक क्षेत्राबरोबरच आंतरराष्ट्रीय सीमेवरही पाकिस्ताननं काल रात्रभर जोरदार गोळीबार केला. मध्यरात्री पाकिस्तानी रेंजर्सनी अचानकपणे गोळीबार करत सीमेवरची ठाणी तसंच नागरिक क्षेत्रालाही लक्ष्य केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली आहे. भारतीय जवानांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. शस्त्रसंधीचा भंग केल्यासंदर्भात भारत पाकिस्तानकडे आपला तीव्र निषेध व्यक्त करणार असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी दिली आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लखवी याला अफगाणी नागरिकाच्या अपहरण प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून त्याला रावळपिंडी इथल्या तुरुंगात आता पाठवण्यात आलं आहे. दरम्यान लखवीची नजरकैद रद्द करण्याच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला पाकिस्तान सरकारनं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला आज ही माहिती दिली. लखवीच्या सुटकेमुळे देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब इस्लामाबाद उच्च न्यायालयानं नजरेआड केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय नियोजन आयोगाऐवजी आता नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अर्थात नीती आयोग आजपासून कार्यरत होणार आहे. या नव्या आयोगाच्या अध्यक्षपदी पंतप्रधान राहणार असून सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांचा त्यात समावेश राहणार आहे. नियोजन आयोगाची जागा नवी यंत्रणा घेणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलं होतं. त्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल मानलं जात आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे केवळ एक क्लुप्ती असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नियोजन आयोगाच्या पुनर्रचनेसंदर्भात आणि नव्या नामकरणामागे काँग्रेस विरोधी धोरण असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली होती. त्यावेळी काँग्रेस शासित काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नियोजन आयोगाची रचना बदलण्याला विरोध दर्शवला होता. बँकिंग क्षेत्रातील मरगळ दूर करून चैतन्य निर्माण करण्यासाठी तसंच सरकारी क्षेत्रातल्या बँकांच्या विलिनीकरणासह इतर मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी उद्यापासून पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी या बैठकीचा समारोप होणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, वित्तीय सेवा विभागाचे सचिव तसंच स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, इंडियन बँकेचे अध्यक्ष टी.एम. भसीन तसंच इतर राष्ट्रीयकृत बँकांचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बँकिंग, विमा क्षेत्र, आर्थिक क्षेत्र नियामक तसंच वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला सहभागी होत आहेत. काश्मीरमध्ये भाजपच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल एन व्होरा यांची भेट घेतली. यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. राज्यात स्थिर सरकार स्थापन होण्यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र सत्ता स्थापनेबाबत घाईगर्दीनं निर्णय घेणार नसल्याचं भाजपानं स्पष्ट केलं आहे. भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यात येत्या 1-2 दिवसात औपचारिक चर्चा सुरू होईल अशी आशा भाजपानं व्यक्त केली आहे. भाजपाशी चर्चा करण्यासंदर्भात पीडीपीनं कालच सकारात्मक संकेत दिले होते. दरम्यान दोन्ही पक्षात अनौपचारिकरित्या संपर्क झाल्याचं भाजपा सरचिटणीस राम माधव यांनी म्हटलं आहे. पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांचे सकारात्मक संकेत दोन्ही पक्षात औपचारिक चर्चेसाठी उपयुक्त ठरतील अशी आशा राम माधव यांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरकारभार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वितरण व्यवस्थेवर देखरेख ठेवली जाणार असल्याचं केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे. नवी मुंबई परिसरातल्या अन्नधान्याच्या गोदामांचं निरीक्षण केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. अन्नधान्य वितरण ही प्रामुख्यानं राज्य सरकारची जबाबदारी असून त्यांनी ती नीट पार पाडावी अशी अपेक्षा असली तरी केंद्र सरकार यात लक्ष घालणार असल्याचंही पासवान यांनी सांगितलं. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रेशन कार्ड वितरणावर देखील नियंत्रण ठेवणार असल्याचं ते म्हणाले. बोगस रेशन कार्ड बनवण्याचं प्रमाण यामुळे आटोक्यात येईल असा विश्वासही पासवान यांनी व्यक्त केला. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.
समाज जागृतीसाठी काव्य निर्मिती करून सामाजिक चळवळीत भरीव योगदान देणारी लोकशाहीर ज्ञानेश पुणेकर यांचा रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबईत सत्कार करण्यात आला। लोकशाहीर पुणेकर वयोवृद्ध आणि आजारी असल्यानं त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं 50,000 रुपयांची थैली अर्पण करण्यात आली। चळवळीत संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन प्रोत्साहन देणाऱ्या लोकशाहिरांमध्ये ज्ञानेश पुणेकर अग्रणी होते, असं रामदास आठवले यांनी सांगितलं। मानवी जीवनात श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी असा विचार मांडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला विज्ञानाकडे घेऊन जाण्याचा विचारही मांडला, असं आठवले म्हणाले। लोकशाहीर पुणेकर यांनी यावेळी भीमगीत सादर केलं। ऊस दराबाबत सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांना वीज बिलं माफ करावी, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावे, तसं दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे अनुदान द्यावं, या आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूरमध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं। आघाडी सरकारच्या काळात सुरू केलेलं टेंभू म्हैसाळ योजनेचं काम लवकरात लवकर सुरू करावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। कालच्या अधिवेशनामध्ये या निमित्तानं तातडीनं पंचनामे करण्याबाबतचं आश्वासन सभागृहामध्ये मंत्री महोदयांनी दिलं। अद्याप त्याची कुठल्याही प्रकारची कार्यवाही या ठिकाणी झालेली नाही। या धनगर समाजाला 1 महिन्याच्या आत आम्ही आरक्षण देऊ। कालच्या अधिवेशनामध्ये आम्ही सगळ्या मंडळी त्या ठिकाणी आंदोलन केलं। दिवसभर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वाटाघाटी चर्चेसाठी बोलवलं, परंतु जाणीवपूर्वक या सरकारने या समाजाकडे लक्ष दुर्लक्षित केलेलं आहे। अच्छे दिन दाखवणार म्हणत भाजपा सरकार जनतेला बुरे दिन दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला। मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। रायगड जिल्ह्यात रेवस ते भैरीचा पाडा या पट्ट्यात गेली अनेक वर्ष खार बंदिस्तीची कामं झालेली नाहीत। परिणामी इथली शेतजमीन नापीक झाली असून ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे। अलिबागमध्ये बहिरीचा पाडा, बंगला बंदर ते रेवस दरम्यानची 15 ते 20 गावं खारेपाट विभागात येतात। या भागामधल्या शेकडो एकर जमिनीवर पूर्वी मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जायची, तेव्हा पीकही चांगलं येत असल्यानं गावकरी संपन्न होते। मात्र गेल्या 30 वर्षात इथं खार बंदिस्तीची कामं न झाल्यामुळे शेतजमिनीवर खारफुटीची जंगलं तयार झाली आहेत आणि या नापीक जमिनीत कोणतंच पीक घेता येत नसल्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे। ज्या भाताच्या कोठारामध्ये भाताच्या राशी व्हायच्या त्याच शेतकऱ्यांना आज रेशनच्या तांदळांवर आणि धान्यावर उपजीविका चालवावी लागते। तर अशा या परिस्थितीत शासनाने आता शेती तर पाण्याखाली गेलेली आहे। काहीतरी उपक्रम राबवून काहीतरी इंडस्ट्री आणावी, शासनाने दखल घेऊन या भागाचा काहीतरी विकास करावा। मच्छीची आशी धरतोय, आता मच्छीलाच गेलो होतो त्या बाजूला वरी घेऊन, तो आता 4 पैसे मिळतील संध्याकाळी, तो त्याचा काय सामान सुमन हाणू तो पोरांना खायला, अशी आमची परिस्थिती करून ठेवली या लोकांनी। या जमिनीवर एखादा विकास प्रकल्प येण्याची वाट इथले तरुण पाहत आहेत, जेणेकरून किमान रोजगाराचा प्रश्न तरी सुटू शकेल। एखादा चांगला प्रोजेक्ट, आज विमानतळाचा प्रोजेक्ट या लोकांना घालवला, इथं विमानतळ आला तरी आम्हाला आनंद आहे, काही दुःख नाही। विमानतळ येऊ दे किंवा कुठला प्रोजेक्ट येऊ दे, जेणेकरून इथल्या लोकांना मोलमजुरी भेटेल, काही कामधंदे भेटतील, उपासमारीची वेळ संपून जाईल। बहिरीचा पाडा आणि गणेशपट्टी या भागातल्या गावांना आजही भरतीचा फटका बसतो। तसं गणेशपट्टीचं पुनर्वसन झालं आहे, मात्र व्यवसायाकरता इथं वसलेल्या कुटुंबांना अनेक हाल अपेष्टांचा सामना करावा लागत आहे। आमच्या गावात समुद्राचा पाणी येते, ते सगळी हातून पांगून उडी होतात, पोराबाळांचे बसले उठण्याचे वांदे होतात। आता शेतीबाती काही पिकत नाही, आज 20 वर्षे झाली। याच्या पश्चात आता तुम्ही काहीतरी याचा प्रयत्न करा आम्हाला जगण्याचा। अलिबागचा समुद्र किनारा हा खरं तर पर्यटनाचा विषय, ही झाली नाण्याची एक बाजू। आणि दुसरीकडे वर्षोनवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या इथल्या खारेपाट भागातली ही काही गावं जी अजूनही मूलभूत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी विकासाच्या प्रतीक्षेत आहेत, येणाऱ्या नव्या वर्षामध्ये बदलाची आस बाळगून। कोणत्याही समाजाच्या नावाखालील राष्ट्रवाद दलितांसाठी अन्यायकारक असून त्याचा फटका समाजातल्या वंचित घटकांना बसत आहे, असं मत सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझमचे संचालक राम पुनियानी यांनी व्यक्त केलं। भीमा कोरेगाव स्मृती दिनाच्या निमित्तानं नागपूरमध्ये आज जात निर्मूलन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। धर्माच्या नावाखाली राजकारण वाढत असून त्यामुळे जातीयवादी समस्याही वाढत असल्याचं ते म्हणाले।
दिवसेंदिवस दलितांवरील अत्याचार वाढत असल्याची खंत साहित्यिक यशवंत मनोहर यांनी व्यक्त करत जात उतरण मोडून काढायची असेल तर आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। सायकल रॅली काढून परिषदेला सुरुवात झाली। संविधान चौकातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार यावेळी अर्पण करण्यात आला। महावितरण कंपनीनं 5,905 कोटी रुपये दरवाढ करण्याचा प्रस्ताव वीज नियामक आयोगासमोर दाखल केल्यामुळे ग्राहकांवर 32 ते 35% दरवाढीचा बोजा पडण्याची शक्यता आहे। मात्र राज्य सरकारनं शेतकरी, यंत्रमागधारक आणि 300 पेक्षा कमी युनिट्स वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वीज दर स्थिर ठेवावेत असं आवाहन धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते प्रताप होगाडे यांनी केलं आहे। महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अथवा निवृत्त न्यायमूर्तीची नेमणूक झाल्यास वीज क्षेत्रात आवश्यक ते बदल घडू शकतील अशी आशाही होगाडे यांनी व्यक्त केली। धुळ्यात दलित पॅंथरच्या वतीनं आज भीमा कोरेगाव शौर्य दिन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव इथं ब्रिटिश सैन्यात असलेल्या महारेजिमेंटच्या 500 सैनिकांनी 25,000 पेशवे सैन्याचा पराभव केला। या इतिहासाचं स्मरण म्हणून घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी भीमा कोरेगावला भेट देत असत। ब्रिटिश सरकारनं या जागी विजयस्तंभ उभारून या सैनिकांच्या शौर्याला अभिवादन केलं होतं। राज्याला आणि देशाला हा इतिहास माहिती व्हावा यासाठी धुळ्यात प्रथमच विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। पुण्याचे चित्रकार माधवी जोशी यांच्या चित्रांचं मुंबईतल्या ओबेरा हॉटेलच्या ट्रायडंट कला दालनात प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। स्त्री जीवनाचं वास्तववादी दर्शन घडवण्याचा प्रयत्न माधवी जोशी यांनी आपल्या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून केला आहे। 4 जानेवारीपर्यंत हे चित्रप्रदर्शन रसिकांसाठी खुलं राहणार आहे। नववर्ष साजरं करण्याच्या प्रचलित पद्धतीला फाटा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन वर्ष आगळ्या पद्धतीनं साजरं करण्यात आलं। विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्त विभाग, निरंजन योग संशोधन केंद्रातर्फे सामाजिक बांधिलकी जपत नववर्षाच्या सुरुवातीलाच मूकबधिर मुलांना नवे कपडे भेट देऊन साजरा करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सुधीर गव्हाणे, चारुलता रोजेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। अंध, मूकबधिर आणि HIV ग्रस्त मुलांसाठी गीत गायन आणि संगीताचा कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला होता। नववर्षाचं स्वागत करत समाजातल्या अनेक मान्यवरांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। येणारं वर्ष हे महाराष्ट्रातील आपल्या तमाम मराठी बांधवांकरता आणि महाराष्ट्राच्या जनतेकरता माझ्या खूप खूप शुभेच्छा। निश्चितपणे येणारं वर्ष विकासाचं वर्ष राहील। या वर्षात बेरोजगारांना रोजगार मिळेल, महाराष्ट्राचा विकास होईल आणि आपला देश प्रगती आणि विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल असा मला विश्वास आहे। मी सह्याद्री चॅनल बघणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला आणि सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। प्रेक्षकांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्राच्या जनतेचा येणारा वर्ष ज्या विश्वास ठेवून त्यांनी या सरकारवर जबाबदारी सोपवलेली आहे त्यात आम्ही परिपूर्ण व्हा यासाठी तुमच्याकडून पण आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे। सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि येणारं 2015 वर्ष हे त्यांना सगळ्यांना सुखाचं आनंदाचं जावं अशी अपेक्षा करतो, प्रार्थना करतो। गेल्या वर्षी अनेक कठीण समस्यांचा सामना महाराष्ट्राला करावा लागला, महाराष्ट्रातल्या नागरिकांना करावा लागला। मग कुठं अतिवृष्टी झालेली असेल, कुठे गारपीट झालेली असेल, कुठे दुष्काळ असेल। आता या परिस्थितीतून बाहेर पडून पुन्हा महाराष्ट्राला शेतीच्या क्षेत्रात, उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये सगळीकडे स्थिरपणानं पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आमच्यातल्या प्रत्येक नागरिकाची आहे। पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कायदा आणि सुव्यवस्थेबरोबर सुरक्षितता, आरोग्य आणि सौख्य मिळावं ही आमची शुभेच्छा राहील।
त्याचबरोबर हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र आणि अखंड राहावा अशी, आणि कधी आम्हाला महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा विसर पडू नये इथल्या जनतेला, ही आमची अपेक्षा राहील. वर्ष माझी खात्री आहे की काहीतरी चांगलं घेऊन येईल महाराष्ट्रासाठी, फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर भारतासाठी. हे वर्ष खरोखरच आनंदाचं, सुखाचं आणि भरभराटीचं आहे. प्रगती व्हावी आपल्या मुंबईची, असं नाही म्हणणार मी, फक्त आपल्या देशाची खूप प्रगती व्हायला पाहिजे आणि ती होईल असं कुठेतरी एक मन सांगतंय. आणि सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगर इथं झालेल्या 60व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलं आणि मुलींच्या संघाचंही अजिंक्यपद हरियाणाच्या संघानं पटकावलं आहे. हरियाणाच्या मुलांच्या संघानं पंजाबला 25-23, 25-19 आणि 25-19 असं पराभूत करून विजेतेपद पटकावलं. त्यामुळे पंजाबला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तामिळनाडूचा संघ 3ऱ्या क्रमांकावर राहिला. हरियाणाच्या मुलींच्या संघानं तामिळनाडूच्या संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावलं. केरळचा संघ मात्र 3ऱ्या क्रमांकावर राहिला. हरियाणाच्या मुलांच्या संघाचा कर्णधार सोनू तर मुलींच्या संघाची कर्णधार सुधा मारेवाल यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशातले 800 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबाद शहर आणि परिसर तसंच सांगली जिल्ह्यातही आज दुपारी अवकाळी पाऊस झाल्यानं द्राक्ष डाळिंब पिकाचं नुकसान झालं. नाशिक जिल्ह्यात आज सकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या तर बागलाण तालुक्यातल्या वटार, मुंजवाड, डांग सौदाणे आणि चौदाणे या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या परिसरातल्या डाळिंब आणि द्राक्ष या पिकांना फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 47 लघु हवामान केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना हवामानाची पूर्ण कल्पना देण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही अवकाळी पावसानं नवीन वर्षाची सुरुवात झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद शहरासह भूम, कळंब, तुळजापूर तालुक्यातल्या अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. दुष्काळ सदृश गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून हातातोंडाशी आलेलं ज्वारी, हरभऱ्याचं पीक मातीमोल झालं आहे. इथल्या परिसरातल्या थंडीतही आणखी वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. अकोला जिल्ह्यातल्या गांधीग्राम, आगर, वल्लभनगर, गोपाळखेड या गावातही जोरदार पाऊस झाला तर बाळापूर शहर आणि परिसराला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं. त्यामुळे जिल्ह्यातल्या हरभरा आणि कापूस पिकाचं तसंच फळबागांचंही नुकसान झालं आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची परिस्थिती का निर्माण झाली आणि ही स्थिती कधीपर्यंत कायम राहणार आहे याविषयी पुणे वेधशाळेच्या उपमहासंचालक डॉक्टर मेधा खोले यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला ही माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याकडे जे वारे येत आहेत ते बंगालच्या उपसागराकडून येत आहेत आणि त्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात बाष्प राज्याकडे येत आहे. आणि त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये कोकण आणि गुजरातच्या किनारपट्टीलगत एक चक्रवातीय परिस्थिती, ज्याला सायक्लोनिक सर्क्युलेशन असं म्हणतात, असंही निर्माण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर उत्तरेकडून जे वारे वाहतात पश्चिम दिशेकडून, त्याच्यामध्येही एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. तर या 3 वेगवेगळ्या परस्परपूरक घटकांमुळे राज्यामध्ये कालपासून ढगाळ हवामान निर्माण झालेलं दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर राज्यात तुरळक ठिकाणी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या 3ही उपविभागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि काही ठिकाणी गारांसह पाऊस झालेला आहे. आणि ही जी हवामानाची स्थिती आहे ती या 3 घटकांच्या परस्पर पूरकतेमुळे निर्माण झालेली आहे. आणि आजची जर हवामानाची ताजी स्थिती लक्षात घेतली तर हे घटकांची पूरकता आणखी 24 ते 36 तास टिकून राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आज आणि उद्या म्हणजे 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या दोनही दिवशी अशा पद्धतीचा पाऊस राज्यामध्ये अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर हा जो सगळा पावसाचा पट्टा आहे तो पूर्वेकडे सरकेल आणि 30 जानेवारी नंतर पुन्हा एकदा ही ढगाळ हवामान किंवा पावसाची परिस्थिती आहे राज्यातली त्याच्यामध्ये सुधारणा होऊन पुन्हा एकदा आकाश निरभ्र होईल. आणि त्याच्यामुळे आता जी किमान तापमानात वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये काहीशी घट होऊन 5 ते 6 जानेवारी नंतर पुन्हा एकदा किमान तापमानात मोठी घट होऊन काही ठिकाणी थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये थंडीचा जोर पुन्हा वाढला असून कारगिलमध्ये या हंगामातल्या सर्वात नीचांकी म्हणजे उणे 15.8° तापमान नोंदवलं गेलं. श्रीनगरमध्ये उणे 4.8° तापमान होतं. पंजाब आणि हरियाणातल्या जनतेला मात्र बोचऱ्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात येत्या 36 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 27, किमान 16, नागपूर 26-19, पुणे 24-15, औरंगाबाद 25-17, नाशिक 23-12, कोल्हापूर 24-18, रत्नागिरी 28-19, सोलापूर 30-19 आणि अमरावती कमाल 29 तर किमान 16. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टोलबाबत महिनाभरात नवं धोरण आणण्याचा प्रयत्न करणार केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. एलपीजी अनुदानाची रक्कम आजपासून ग्राहकांच्या बँक खात्यात थेट जमा होणार. विनाअनुदानित गॅस सिलेंडर आणि विमान इंधन दरात कपात. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देऊ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग. केंद्रीय नियोजन आयोगाऐवजी आता नीती आयोग आजपासून कार्यरत होणार. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरकारभार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणार केंद्रीय मंत्री रामविलास पासवान. आणि राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा, फळबागा आणि पिकांचं नुकसान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. विकासाच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या भूसंपादन कायद्यातल्या अनेक तरतुदी वगळून नुकत्याच या कायद्यात सरकारी तसंच खासगी क्षेत्रातल्या प्रकल्पांसाठी विनासायास जमीन अधिग्रहित करता यावी या दृष्टीनं सुधारणा करण्यात आल्या आहेत. या नव्या स्वरूपातील भूसंपादन कायद्याबाबत अधिक माहिती देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांना 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तर पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.